गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आज आपण नेक्स्ट चॅप्टर सुरू करणार आहोत. चॅप्टर नंबर 4, इश्यू ऑफ डिबेंचर्स. डिबेंचर बद्दल आपण डिबेंचरचे टाइप्स, डेफिनेशन, मिनिंग, आता तुमच्या समोर जी मिनिंग दिसते, टाइप्स ऑफ डिबेंचर, हे सर्व आपण सेकंड चॅप्टर मध्ये आपण पाहिलेलंच आहे. आता आपण बेसिकली ह्या चॅप्टर मध्ये काय बघणार आहोत की डिबेंचरचं मिनिंग, त्या डिबेंचर्स इश्यू करण्यासंदर्भात प्रोव्हिजन्स, टर्म्स अँड कंडिशन्स, प्रोसिजर काय, हे बेसिकली आपण बघणार आहोत या चॅप्टर मध्ये. तर सुरुवात करूया. मिनिंग. डिबेंचर इज अ सर्टिफिकेट ऑफ लोन इश्यूड बाय अ कंपनी. डिबेंचर सर्टिफिकेट इज an acknowledgement of loan or debt issued by company. डिबेंचर हे काय आहे की लोन इश्यूड बाय कंपनी. सर्टिफिकेट ऑफ लोन्स म्हणजे कंपनीने जे लोन घेतलेलं आहे त्याचं सर्टिफिकेट ऑफ लोन म्हणजे डिबेंचर. डिबेंचर ज्याला इश्यू केले जातात त्याला डिबेंचर सर्टिफिकेट दिलं जातं. ती काय असते की डिबेंचर सर्टिफिकेट इज अन एक्नॉलेजमेंट म्हणजे एक पोचपावती ऑफ लोन ऑर डेब्ट इश्यूड बाय कंपनी, म्हणजे लोन किंवा जे डेब्ट कंपनीने घेतलेलं आहे त्याची एक्नॉलेजमेंट. Debenture are one of the principal source of raising borrowed capital to meet long term and medium term financial need. Debenture हे काय, वन ऑफ द एक महत्वाचा सोर्स आहे, प्रिन्सिपल सोर्स आहे. प्रिन्सिपल म्हणजे महत्वाचा, ऑफ सोर्स म्हणजे स्त्रोत, ऑफ रेझिंग बॉरोड कॅपिटल टू मीट लॉंग अँड मीडियम टर्म फायनान्शियल नीड. डिबेंचर आर वन ऑफ द प्रिन्सिपल सोर्स. प्रिन्सिपल सोर्स म्हणजे महत्वाचा सोर्स आहे. कसला तर रेझिंग द बॉरोड कॅपिटल टू मीट लॉंग अँड मीडियम टर्म फायनान्शियल नीड. द टर्म डिबेंचर हॅज कम फ्रॉम लॅटिन वर्ड डिबेर विच मीन्स टू ओवे. हा डिबेंचर ही टर्म कशापासून आलेली आहे? हॅज कम फ्रॉम लॅटिन वर्ड डिबेर विच मीन्स टू ओवे म्हणजे देणं आहे. पर्सन होल्डिंग और परचेसिंग डिबेंचर इज कॉल्ड एज अ डिबेंचर होल्डर. जो व्यक्ती डिबेंचर परचेस करतो त्याला काय म्हणतात? डिबेंचर होल्डर. ही मिनिंग आपण लास्ट चॅप्टर मध्ये सुद्धा आपण पाहिलेली. आता बघा नेक्स्ट, Provisions for issue of debenture as per Companies Act 2013. Following are the some provision of the act which company has to comply while issuing a debenture. कंपनीला इश्यू ज्या वेळेला डिबेंचर इश्यू करते त्यावेळेला काही प्रोव्हिजन्स फॉलो करावे लागतात, त्यानुसारच डिबेंचर कंपनी इश्यू करू शकते. फर्स्ट, वोटिंग राईट. कंपनी कॅनॉट इश्यू डिबेंचर विथ वोटिंग राईट. कंपनीला डिबेंचर इश्यू करताना कंपनी अशा प्रकारचे डिबेंचर करते की ज्या डिबेंचर होल्डरला वोटिंग राईट असत नाही. डिबेंचर होल्डर आर क्रेडिटर्स ऑफ कंपनी अँड सो दे डू नॉट हॅव एनी वोटिंग राईट एक्सेप्ट इन मॅटर अफेक्टिंग टू डेट. म्हणजे काय की डिबेंचर होल्डरला कुठल्याही प्रकारचा मतदानाचा अधिकार नसतो, म्हणजे कंपनीच्या मीटिंगमध्ये मतदानाचा अधिकार नसतो. त्यांना ते आपला आवाज केव्हा उठवू शकतात किंवा केव्हा हे वोटिंग म्हणजे वोटिंग राईट वापरू शकतात एक्सेप्ट मॅटर अफेक्टिंग टू देम. म्हणजे त्यांच्या संदर्भातला काही मॅटर असेल अफेक्ट करणारा तर ते बोलू शकतात किंवा सांगू शकतात मीटिंग मध्ये. परंतु इतर बाबतीत कंपनीच्या इतर बाबतीत डिबेंचर होल्डरला मतदानाचा अधिकार नसतो. कारण ते कोण आहेत? कंपनीचे क्रेडिटर्स आहेत. क्रेडिटर म्हणजे कर्ज देणारे क्रेडिटर्स आहेत. त्याच्यामुळे त्यांना वोटिंग राईट्स देऊन उपयोगाचं नसतं किंवा फायद्याचं सुद्धा नसतं. कंपनीच्या त्यांना वोटिंग राईट नसतात आणि कंपनीला अशाच प्रकारचे डिबेंचर काय करायचे आहेत? इश्यू करायचे असतात. ही झाली फर्स्ट प्रोव्हिजन. टाइप ऑफ डिबेंचर. कंपनी कॅन इश्यू सेक्युअर्ड, अनसेक्युअर्ड डिबेंचर अँड फुली और पार्टली कन्व्हर्टेबल डिबेंचर or non-convertible debenture. To issue convertible debenture, a special resolution has to be passed in the general meeting. All debentures are redeemable in nature. A company can issue secured or unsecured debenture
or fully or partly convertible debenture or non convertible debenture. म्हणजे काय की आपण टाइप्स ऑफ डिबेंचर पाहिलेलं ना, त्याच्यामध्ये पहा दोन प्रकार होते, सेक्युअर्ड डिबेंचर, अनसेक्युअर्ड डिबेंचर, फुली ऑर पार्टली कन्व्हर्टेबल डिबेंचर किंवा नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर. ह्याच्या पहिले अर्थ तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मी. सेक्युअर्ड डिबेंचर म्हणजे अशा प्रकारचे डिबेंचर की ज्या डिबेंचर मध्ये डिबेंचरच्या बाबतीत कंपनीचे काही असेट तारण किंवा गहाण म्हणून ठेवले जातात, मॉर्गेज म्हणून ठेवले जातात. इन केस कंपनीला जर का लॉस होत असेल, कंपनी डिबेंचरचे पैसे परत द्यायच्या परिस्थितीमध्ये नसेल, तर ते असेट विकून त्यांचे पैसे परत मिळतात, त्याला म्हणतात सेक्युअर्ड डिबेंचर. अनसेक्युअर्ड म्हणजे कुठल्या प्रकारचे डिबेंचर की अशा प्रकारचे डिबेंचर ज्या डिबेंचर्सला अशा कुठल्याही प्रकारची काय दिली जात नाही, खात्री दिली जात नाही, सर्टेनिटी दिली जात नाही. फुल्ली कन्व्हर्टेबल डिबेंचर म्हणजे अशा प्रकारचे डिबेंचर्स की जे डिबेंचर्स शेअर्स मध्ये काय होतात, कन्वर्ट होऊ शकतात. आणि नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर म्हणजे जे डिबेंचर शेअर मध्ये कन्वर्ट होऊ शकत नाहीत, अशा प्रकारचे डिबेंचर्स. तर कंपनी अशा प्रकारचे डिबेंचर इश्यू करू शकते. मात्र ते कंडिशन आहे बघा, टू इश्यू कन्व्हर्टेबल डिबेंचर ए स्पेशल रेझोल्युशन हॅज टू बी पास इन दी जनरल मीटिंग. स्पेशल रेझोल्युशन काय करावं लागतं, पास करावं लागतं. ऑल डिबेंचर्स आर रिडीमेबल इन नेचर. आणि कंपनीचे सर्व डिबेंचर्स कसे असतात, रिडीमेबल असतात. आता कन्व्हर्टेबलच्या बाबतीत मात्र फार काळजी घ्यावी लागते. रेझोल्युशन पास करूनच, स्पेशल रेझोल्युशन पास करूनच त्या प्रकारचे डिबेंचर इश्यू केले जाऊ शकतात. नेक्स्ट, पेमेंट ऑफ इंटरेस्ट अँड रिडम्पशन. द कंपनी शॅल रिडीम डिबेंचर अँड पे इंटरेस्ट ऍज पर द टर्म्स अँड कंडिशन ऑफ देअर इश्यू. म्हणजे ज्या वेळेला कंपनी इश्यू करते डिबेंचर, त्यावेळेला ज्या टर्म्स अँड कंडिशन ज्या दिलेल्या असतात त्यानुसारच कंपनीचं काय केलं जातं, इंटरेस्ट पे केलं जातं. आणि त्यानुसारच त्यांचं काय केलं जातं, रिडम्पशन केलं जातं. योग्य वेळेत रिडम्पशन केलं गेलं पाहिजे. म्हणजे ठरलेल्या टर्म्स अँड कंडिशन प्रमाणे कंपनीने काय केलं पाहिजे, डिबेंचर रिडीम केले पाहिजे. रिडीम करणं म्हणजे काय की डिबेंचरचे पैसे काय केले जातात, परत दिले जातात. जे डिबेंचर होल्डर आहेत त्यांना ते डिबेंचरचे पैसे परत दिले जातात. इंटरेस्ट म्हणजे काय, पेमेंट ऑफ इंटरेस्ट. इंटरेस्ट म्हणजे कंपनीचं जे डिबेंचरवर जे इंटरेस्ट दिलं जातं, डिबेंचरवर काय दिलं जातं, इंटरेस्ट दिलं जातं. ते इंटरेस्ट सुद्धा कंपनीने वेळेवर दिलं पाहिजे. ह्या झाल्या 3 कंडिशन्स. नेक्स्ट, पॉइंट नंबर 4, डिबेंचर सर्टिफिकेट. Company has to issue debenture certificate to the debenture holder within 6 months of the allotment of a debenture. याचा अर्थ काय की कंपनीने काय करायचं की डिबेंचर सर्टिफिकेट 6 महिन्याच्या आतमध्ये इश्यू करायचं. म्हणजे ज्या वेळेला कंपनी डिबेंचर इश्यू करते, ते डिबेंचर इश्यू केल्यानंतर 6 महिन्याच्या डिबेंचर सर्टिफिकेट डिबेंचर होल्डरला इश्यू करायचं. नेक्स्ट, create a debenture redemption reserve. Company has to create debenture redemption reserve account out of profit of the company. This money can be used only for redemption of debenture. कंपनीने काय केलं पाहिजे, डिबेंचर रिडम्पशन रिझर्व हा निर्माण केला पाहिजे. आउट ऑफ द प्रॉफिट ऑफ कंपनी. कंपनीचा जो प्रॉफिट होतो दरवर्षी, त्यामधून एक थोडी अमाऊंट बाजूला रिझर्वला काढून डिबेंचर रिडम्पशन रिझर्वला टाकली पाहिजे. आणि हा जो पैसा डिबेंचर रिडम्पशन रिझर्वला ठेवलेला आहे, हा केवळ कशासाठी यूज करायचा, तर कंपनीचे जे डिबेंचर आहे त्यांचं रिडम्पशन करण्यासाठी. ऍज पर द कंपनीज शेअर अँड कॅपिटल डिबेंचर अमेंडमेंट रूल 2019. 2019 ला जी कंपनीच्या ऍक्ट मध्ये जी काही अमेंडमेंट झाली रिगार्डिंग शेअर कॅपिटल डिबेंचरच्या बाबतीत, त्यामध्ये काय नमूद केलं गेलं आहे, MCA has removed डिबेंचर रिडम्पशन रिझर्व रिक्वायरमेंट फॉर लिस्टेड कंपनीज. म्हणजे ज्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहेत, मी लिस्टेड कंपनी बद्दल आपण
लास्ट लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलेलं लिस्टेड कंपनी म्हणजे कुठल्या लिस्टेड कंपनी म्हणजे ज्या कंपनीज काय असतात शेअर मार्केटमध्ये काय केल्या जातात लिस्टेड आहेत म्हणजे ज्यांची नोंदणी आहे अशा कंपन्या एनबीएफसी नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन आणि हाऊसिंग फायनान्स कंपनी म्हणजे काय की या प्रकारच्या कंपन्यांना डिबेंचर रिडम्पशन रिझर्व्ह ची गरज उरत नाही म्हणजे रूल प्रमाणे यांनी रिडम्पशन रिझर्व्ह नाही केला तरी सुद्धा चालू शकतं पण बाकीच्या कंपन्या मात्र काय की डिबेंचर रिडम्पशन करण्यासाठी म्हणजे योग्य वेळेला डिबेंचरचं रिडम्पशन व्हावं याच्यासाठी डिबेंचर रिडम्पशन रिझर्व्ह हा तयार करावा लागतो. Point number 6, appointment of debenture trustee. If company issues prospectus or invite more than 500 people either to public or its member, company has to appoint one or more debenture trustee. Debenture trustees protect the interest of the debenture holder. आता ही कन्सेप्ट काय आहे बेसिकली तर ज्या वेळेला कंपनी 500 पेक्षा जास्त लोकांना डिबेंचर इश्यू करते तेव्हा किंवा ज्या वेळेला कंपनी सेक्युर्ड डिबेंचर इश्यू करते त्यावेळेला कंपनीला डिबेंचर ट्रस्टी अपॉइंट करावे लागतात. हे डिबेंचर ट्रस्टी म्हणजे विश्वस्त काय यांचं काम तर डिबेंचर होल्डरचं इंटरेस्ट प्रोटेक्ट करायचं डिबेंचर होल्डरचं हित रक्षण करायचं डिबेंचर होल्डरला कंपनी म्हणजे कंपनीकडून फसवलं जाऊ नये याच्यासाठी हे प्रयत्न केले जातात. आता डिबेंचर ट्रस्टी काय करतात तर बघा सेक्युअर डिबेंचर असेल तर काय होतं बेसिकली तर कंपनीचे जे असेट मॉर्गेज केले जातात त्यावेळेला ते असेट कस्टडीमध्ये येतात कोणाच्या म्हणजे त्याच्यावर कोणाच्या ताब्यात राहतात तर त्या डिबेंचर ट्रस्टीच्या म्हणजे त्यांच्यावर कंट्रोल कोणाचा राहतो त्या असेटवर डिबेंचर ट्रस्टीचा. जर का कंपनी डिफॉल्ट करते इंटरेस्ट पेमेंट किंवा इतर बाबतीत रिडम्पशनच्या वेळेला म्हणजे कंपनी पैसे देत नाही डिबेंचर होल्डरचे तर त्यावेळेला हे डिबेंचर ट्रस्टी एनसीएलटी कडे खाली दिलेल्या पॉइंट मध्ये एनसीएलटी कडे अप्रोच करू शकतात. म्हणजे हे डिबेंचर ट्रस्टी का अपॉइंट केले जातात कारण डिबेंचर होल्डरला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये कंपनीकडून किंवा इतर कोणाकडून त्याच्यासाठी म्हणजे डिबेंचर ट्रस्टी हे म्हणजे बिफोर इश्युइंग डिबेंचर तुम्हाला डिबेंचर कंपनीला डिबेंचर ट्रस्टी अपॉइंट केले पाहिजे. नेक्स्ट पॉइंट या डिबेंचर ट्रस्टीवर आपल्याला शॉर्ट नोट सुद्धा बघायचे पुढे जाऊन. आता हे जस्ट तुम्हाला फक्त एक्सप्लेनेशन सांगितलं तुम्ही एवढं पॉइंट मध्ये एवढंच लिहायचं आहे. पॉइंट नंबर 7 डिबेंचर ट्रस्टी कॅन अप्रोच एनसीएलटी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल कडे अप्रोच करू शकतात केव्हा बघा इफ कंपनी डिफॉल्ट इन रिपेइंग प्रिन्सिपल अमाउंट on maturity or default in paying interest thereon debenture trustee can approach to NCLT म्हणजे नॅशनल लॉ ट्रिब्युनल फॉर रिड्रेसल. कंपनी जर का डिफॉल्ट करते कशासाठी तर रिपे करायला कंपनी काय करते रिपेमेंट करायला डिफॉल्ट करते प्रिन्सिपल अमाऊंट पे करत नाहीये किंवा इंटरेस्ट पे करत नाहीये मग अशा वेळेला जे ट्रस्टी आहे डिबेंचर ट्रस्टी हे नॅशनल लॉ ट्रिब्युनल कडे अप्रोच करतात. एनसीएलटी कॅन डायरेक्ट डिफॉल्टिंग कंपनी टू रिपे द प्रिन्सिपल अमाऊंट ऑर इंटरेस्ट आणि मग एनसीएलटी ऑर्डर देते डायरेक्ट करते निर्देश देते ऑर्डर देते डिफॉल्टिंग कंपनीला म्हणजे जी दोषी कंपनी आहे जिने इंटरेस्ट किंवा प्रिन्सिपल अमाऊंट पे केलेली नाही ठरल्याप्रमाणे त्यांना की त्यांनी डिबेंचर होल्डरला ती इंटरेस्ट अमाऊंट आणि प्रिन्सिपल अमाऊंट पे करावी म्हणजे अशा प्रकारे डिबेंचर ट्रस्टीचं काम चालतं. डिबेंचर ट्रस्टी हे खूप महत्वाचा रोल प्ले करतात. ओके हे झाले 2 पॉइंट. आता नेक्स्ट टोटल आपले 7 पॉइंट झाले. नेक्स्ट पॉइंट नेक्स्ट इम्पोज रिस्ट्रिक्शन. When the debenture trustee is of the opinion that assets of company are insufficient or likely to become insufficient to redeem the principal amount of debentures, it may approach the NCLT.
म्हणजे डिबेंचर ट्रस्टी जे आहेत इज ऑफ द ओपिनियन म्हणजे डिबेंचर ट्रस्टीचं असं मत बनलं दॅट असेट ऑफ कंपनी आर इनसफिशियंट, म्हणजे कंपनीचे असेट्स कसे आहेत, इनसफिशियंट आहेत, आर लाईकली टू बिकम इनसफिशियंट टू रिडीम प्रिन्सिपल अमाउंट ऑफ डिबेंचर, इट मे अप्रोच एनसीएलटी. म्हणजे त्यांना वाटलं की आता कंपनीकडे पैसा नाहीये, कंपनीकडे इनसफिशियंट म्हणजे अपुरा फंड आहे, कशासाठी, तर प्रिन्सिपलचे अमाऊंट म्हणजे डिबेंचर रिडम्शन करण्यासाठी. म्हणजेच काय, रिडीम करणं म्हणजे काय, डिबेंचर होल्डरचे पैसे परत देणं, ते रिडम्शन करणं म्हणजे रिडीम करण्यासाठी कंपनीकडे पुरेसा फंड नाहीये. अशा वेळेला इट मे अप्रोच द एनसीएलटी, म्हणजे ती काय करते, एनसीएलटी ला काय करते, अप्रोच करतात डिबेंचर ट्रस्टी. मी बोललो डिबेंचर ट्रस्टीचा रोल खूप महत्वाचा ठरतो अशा वेळेला. NCLT can order a company to restrict incurring further liabilities so as to protect the interest of debenture holder. आणि मग NCLT काय करते, कंपनीला ऑर्डर करते आणि कंपनीवर बंधनं टाकली जातात, रिस्ट्रिक्शन्स टाकली जातात. रिस्ट्रिक्शन म्हणजे प्रतिबंध करणे, रिस्ट्रिक्ट केलं जातं, इनकरिंग फर्दर लायबिलिटी सो एज टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ डिबेंचर होल्डर. म्हणजे कंपनीच्या डिबेंचर होल्डरच्या इंटरेस्ट राखण्यासाठी, जपण्यासाठी, कंपनीच्या डिबेंचर होल्डरचा इंटरेस्ट जपण्यासाठी, हितरक्षण करण्यासाठी कंपनीने जर आता पनिशमेंट फॉर कॉन्ट्रव्हेन्शन ऑफ प्रोव्हिजन्स ऑफ दी कंपनीज ऍक्ट. कॉन्ट्रव्हेन्शन म्हणजे विरोधी वागणे, म्हणजे विरोधी म्हणजे पनिशमेंट फॉर कॉन्ट्रव्हेन्शन, किंवा आपण म्हणतो ना एखादा रूल तोडला तर त्याच्या म्हणजे प्रोव्हिजन्स तोडल्या म्हणजे प्रोव्हिजनचं पालन केलं नाही, प्रोव्हिजनच्या विरोधी वागली कंपनी, तर कंपनीवर ऍक्शन घेतली जाते. बघा, पनिशमेंट म्हणजे काय, शिक्षा केली जाते कंपनीला. पनिशमेंट फॉर द कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ प्रोव्हिजन्स ऑफ कंपनीज ऍक्ट. इफ कंपनी फेल्स टू कंप्लाय विथ एनी प्रोव्हिजन्स ऑफ दी शॅल बी लायबल टू पे. कुठलाही प्रोव्हिजन्स जर का फॉलो केल्या नाही तर कंपनीच्या ऑफिसर्सला फाईन भरावा लागतो किंवा इम्प्रिझनमेंट म्हणजे तुरुंगात जावं लागतं, और बोथ ऍज प्रिस्क्राईब इन द ऍक्ट, किंवा दोन्हींचा सामना करावा लागतो. म्हणजे काय, फाईन सुद्धा भरावा लागेल अथवा तुरुंगात सुद्धा जावं लागेल. म्हणजे जर का कंपनीच्या डिबेंचर होल्डरला फसवलं गेलं किंवा कंपनी फॉल्ट मध्ये आली, कंपनीने काही रूल्स फॉलो केले नाहीत, प्रोव्हिजन्स पाळल्या नाहीत कंपनी ऍक्टने दिलेल्या, तर कंपनीच्या ऑफिसर्सना काय करावं लागतं, फाईन बसतो. कंपनीच्या ऑफिसर्सला इम्प्रिझनमेंट म्हणजे तुरुंगात जावं लागतं किंवा फाईन बसू शकतो. ह्या झाल्या प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू द इश्यू ऑफ डिबेंचर. टोटल 8 पॉइंट आहेत, हे 8ही पॉइंट आपल्याला तुम्हाला करायचे आहेत. आता आपण नेक्स्ट आता आपण बघूया प्रोव्हिजन्स ऍज पर द कंपनीज शेअर कॅपिटल अँड डिबेंचर रूल 2014, रूल नंबर 18. हा बेसिक रूल म्हणजे हे कशासाठी आहे, तर इफ कंपनी इश्यूज सेक्युअर्ड डिबेंचर कंपनी मस्ट फुलफिल फॉलोइंग कंडिशन्स. म्हणजे जर का कंपनी इतर बाकीच्या ह्याच्यासाठी तर आपण ज्या कंडिशन्स पाहिल्या, परंतु जर का सेक्युअर डिबेंचर कंपनी इश्यू करत असेल तर कंपनीला ह्या कंडिशन सुद्धा फॉलो कराव्या लागतात. त्या आपण एकामागोमाग 4 कंडिशन्स आहेत, 4 पॉइंट आहेत, ते बघायचे आहेत. सेक्युअर डिबेंचरच्या बाबतीत हे प्रोव्हिजन्स पाळाव्या लागतात कंपनीला. बघा, सेक्युअर डिबेंचर म्हणजे मी तुम्हाला आता सुद्धा सांगितलंच आहे. सेक्युअर डिबेंचर म्हणजे काय, सेक्युअर डिबेंचर म्हणजे ज्याच्यासाठी कंपनी आपल्या असेटवर चार्जेस क्रिएट करते, असेट मॉर्गेज केलं जातं. आता बघा, फर्स्ट टेन्युअर. इफ कंपनी इश्यू सेक्युअर डिबेंचर कंपनी मस्ट फुलफिल द फॉलोइंग कंडिशन्स. फर्स्ट टेन्युअर म्हणजे कालावधी. सेक्युअर डिबेंचर, all secured debenture should be redeemed within 10 years from the date of its issue. म्हणजे जे सेक्युअर्ड डिबेंचर आहे ते 10 वर्षाच्या कालावधीमध्ये रिडम्शन झाले पाहिजे, त्याचे पैसे डिबेंचर होल्डरला परत दिले गेले पाहिजे. ओनली सर्टन कंपनीज लाईक कंपनी एंगेज, म्हणजे ज्या कंपनी कशामध्ये एंगेज आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट म्हणजे रोड बांधणं, बांधकाम करणं,
मोठ्या मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरल सुविधा देणं यासारख्या ज्या प्रोजेक्ट्स मध्ये कंपन्या इन्व्हॉल्व आहेत त्या, किंवा कंपनीज परमिटेड बाय मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स म्हणजे मंत्रालयाने परवानगी दिली असेल, गव्हर्नमेंटने परमिशन दिली असेल तर, किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट और आरबीआय कॅन इश्यू डिबेंचर बिहाइंड द पिरियड ऑफ 10 years बट नॉट एक्सिडिंग 30 years. या कंपन्या म्हणजे ज्या कंपन्या सेक्युअर डिबेंचर इश्यू करतात, ज्या कंपनीज त्यांना 10 वर्षापर्यंतच मुभा आहे, म्हणजे 10 वर्षापर्यंत ते सेक्युअर डिबेंचर इश्यू करू शकतात. 10 वर्षाच्या पलीकडे ते वर्षाच्या टर्म्स अँड म्हणजे टेन्युअर ठेवू शकत नाही. 10 वर्षामध्ये त्यांना पैसे परत द्यावे लागतात, डिबेंचर रिडीम करावे लागतात. ओनली सर्टन कंपनीज ज्या कशामध्ये एंगेज आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहेत, किंवा ज्या कंपनीजला गव्हर्नमेंटने परमिशन दिलेली आहे, किंवा आरबीआय स्वतः किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची कंपनी आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट करते इश्यू डिबेंचर, तर यांना 10 वर्षापेक्षा जास्त पिरियडसाठी डिबेंचर इश्यू करण्याची मुभा आहे, सेक्युअर डिबेंचर इश्यू करण्याची मुभा आहे. मात्र ते सुद्धा किती, नॉट एक्सिडिंग 30 years म्हणजे किती, जास्तीत जास्त किती वर्षापर्यंत ते सुद्धा इश्यू करू शकतात, 30 years म्हणजे काय, 30 वर्ष मॅक्झिमम, त्याच्यापेक्षा जास्त नाही. ही झाली फर्स्ट प्रोव्हिजन. नेक्स्ट पॉइंट नंबर 2, क्रिएट अ चार्ज ऑन असेट. Company has to create charge on asset of the company or its subsidiary company or holding company. The value of charge should be adequate to cover entire value of debenture issued and interest is to be paid on it. म्हणजे कंपनी काय करते, आपल्या असेट्सवर काय करते, किंवा असेट्सवर चार्जेस निर्माण करते. म्हणजे एक प्रकारे असेट्स काय करते, मॉर्गेज केले जातात. कशासाठी, तर इन केस ऑफ काही प्रॉब्लेम झाला तर डिबेंचरचे अमाऊंट परत देण्यात यावी आणि इंटरेस्ट पेमेंट करण्यासाठी अडचण येता कामा नये. एवढ्या प्रमाणात व्हॅल्यूचे चार्जेस असेटवर क्रिएट केले जातात, म्हणजे असेट मॉर्गेज केले जातात एक प्रकारे. म्हणजे काय होतं की जर का किती दिलं बघा, द व्हॅल्यू ऑफ चार्ज शुड बी ऍडिक्वेट म्हणजे पुरेसं, टू कव्हर म्हणजे सामावणे, कव्हर करणे, द एंटायर व्हॅल्यू म्हणजे संपूर्ण व्हॅल्यू ऑफ डिबेंचर इश्यूड जेवढे केलेले आहेत त्या सगळ्यांची व्हॅल्यू कव्हर होईल. म्हणजे समजा 10 करोडचे डिबेंचर्स इश्यू केलेले आहेत तर 10 करोडच्या असेट्सवर चार्जेस निर्माण झाले पाहिजे, जेणेकरून इन केस काही प्रॉब्लेम झाला तर त्या असेटच्या माध्यमातून 10 करोड रुपीज वसूल होतील. अँड इंटरेस्ट प्लस इंटरेस्ट सुद्धा, इंटरेस्ट टू बी पेड ऑन इट, आणि इंटरेस्ट सुद्धा त्याच्यामध्ये कव्हर होईल. एवढ्या प्रमाणात चार्जेस क्रिएट केले जातात. म्हणजे थोडक्यात जेवढे डिबेंचर इश्यू कराल त्या डिबेंचरची व्हॅल्यू प्लस त्याचा इंटरेस्ट हे सर्व कव्हर होईल एवढे त्या असेटवर काय करायचे, चार्जेस निर्माण करायचे. If government company issues secured debenture which has central or state government's guarantee, then it need not create any charge on its asset. जर का गव्हर्नमेंट कंपनी असेल, गव्हर्नमेंट अंडरटेकिंग कंपनी आहे, गव्हर्नमेंटची कंपनी आहे, तर मग आणि गव्हर्नमेंट त्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट अथवा त्या राज्यांमधली स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकार, स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे राज्य सरकार किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट गॅरंटी देत असेल रिफंडची, किंवा डिबेंचर होल्डरला गॅरंटी देत असेल पैसे परत मिळण्याची किंवा इंटरेस्ट पेमेंटची, तर मात्र मग चार्जेस क्रिएट करण्याची गरज नाही. कारण प्रत्यक्ष गव्हर्नमेंटच काय करते, गॅरंटी देते, त्यामुळे काही इश्यू येणार नाही. हा झाला दुसरा पॉइंट. परंतु एक लक्षात घ्या, नॉर्मल कंपनी जी आहे त्या कंपनीला सिक्युअर डिबेंचर इश्यू करताना काहीतरी सिक्युरिटी म्हणून चार्जेस क्रिएट करायला लागतील, असेट ठेवावे लागतील. पॉइंट नंबर 3, अपॉइंटमेंट ऑफ डिबेंचर ट्रस्टी. मी लास्ट क्वेश्चन मध्ये सुद्धा तुम्हाला डिबेंचर ट्रस्टी बद्दल सांगितलेलं. तेच ज्या वेळेला सेक्युअर डिबेंचर इश्यू करतात त्यावेळेला एक वाक्य होतं, सेक्युअर डिबेंचर इश्यू करताना डिबेंचर ट्रस्टी अपॉइंट करावे लागतात. Before issuing prospectus or offer letter, company has to appoint a debenture trustee.
company has also to execute a debenture trust deed either before issuing prospectus or offer letter or within the 60 days from the allotment of a debenture. आणि डिबेंचर ट्रस्टी बरोबर तुम्हाला त्यांना काय करतात, काय डिबेंचर ट्रस्ट डीड म्हणून कंपनी काय करते, एक्झिक्यूट करते. म्हणजे डिबेंचर ट्रस्ट डीड ही बनवावी लागते. द डीड कंटेन, ह्या डीड म्हणजे काय की करार, म्हणजे एक म्हणतो ना आपण एखादी गोष्ट करार करतो ते डीड. द डीड कंटेन्स द टर्म्स अँड conditions agreed upon by company and the trustee and clearly state the role of debenture trustee. म्हणजे ज्या टर्म्स अँड कंडिशन्स त्याच्यामध्ये असतात त्या टर्म्स अँड कंडिशन वर एकमत व्हावं लागतं कंपनीचं आणि ट्रस्टीचं, आणि क्लिअरली त्याच्यामध्ये डिबेंचर ट्रस्टीचा रोल काय हा एक्सप्लेन केलेला जातो. आता लास्ट क्वेश्चन मध्ये आपण पाहिलं की डिबेंचर ट्रस्टी काय करतात. डिबेंचर ट्रस्टी कशासाठी असतात, तर इन केस कंपनीने डिफॉल्ट केला, कंपनीने डिबेंचर होल्डरचे पैसे दिले नाहीत परत योग्य मुदत आल्यावर, किंवा कंपनीने इंटरेस्ट पेमेंट नाही केलं, तर डिबेंचर ट्रस्टी त्याच्यावर सुपरवाइज करतात. डिबेंचर ट्रस्टी लक्ष ठेवून असतात. ते डिबेंचर ट्रस्टीचं काय करतात, एनसीएलटीकडे जातात, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडे, आणि मग कंपनीला निर्देश देण्यात येतात की प्रॉपरली त्यांचे डिबेंचर होल्डरचे पैसे म्हणजेच प्रिन्सिपल अमाऊंट प्लस इंटरेस्ट वगैरे काय जर का एरियर मध्ये असेल तर पे करायला. डिबेंचर ट्रस्टी बेसिकली कोणासाठी काम करतात, कोणाच्या हिताचं रक्षण करतात, तर जे डिबेंचर होल्डर्स आहेत त्यांच्या डिबेंचर होल्डर्सला कंपनीकडून फसवलं जाऊ नये याच्यासाठी ही डिबेंचर ट्रस्टींचा पूर्ण कटाक्ष असतो. त्यामुळे डिबेंचर ट्रस्टी अपॉइंट करून त्यांच्याबरोबर ट्रस्ट डीड बनवावी आणि त्याच्यानंतर कंपनी पुढची प्रोसेस करू शकते. नेक्स्ट, क्रिएट अ डिबेंचर रिडम्पशन रिझर्व. कंपनी हॅज टू क्रिएट डिबेंचर रिडम्पशन रिझर्व डिबेंचर रिडम्पशन रिझर्व अकाउंट आउट ऑफ द प्रॉफिट अवेलेबल फॉर द पेमेंट फॉर डिबेंचर. हे कंपनीला जो प्रॉफिट होतो त्या प्रॉफिट मधूनच एक डिबेंचर रिडम्पशन रिझर्व हा क्रिएट करावा लागतो सेपरेटली. हे आपण लास्ट क्वेश्चन मध्ये सुद्धा पाहिले. कंपनी हॅज टू मेंटेन ऍटलीस्ट 25% ऑफ द व्हॅल्यू ऑफ इट्स आउटस्टँडिंग डिबेंचर इन द डिबेंचर रिडम्पशन रिझर्व अकाउंट. ऍटलीस्ट किमान 25% तरी अमाऊंट जेवढे डिबेंचर आउटस्टँडिंग आहेत पे करायचे रिपे करायचे त्याच्या 25% अमाऊंट ही डिबेंचर रिडम्पशन रिझर्व मध्ये ठेवली पाहिजे. कंपनी हॅज टू इन्व्हेस्ट ऑर डिपॉझिट ऑन ऑर बिफोर 30th April each year a sum not less than 15% of the amount of its debenture maturing during the year ending 31st March of the next year. याचा अर्थ काय की कंपनीचं जे फायनान्शियल इयर आहे ते सुरुवात होतं 1 एप्रिलला. आता बघा लक्ष द्या, फॉर एक्झाम्पल आता इयर सुरू झालं, आता सध्या फायनान्शियल इयर कुठलं सुरू आहे तर 1 एप्रिल 2020 टू 31 मार्च 21 हे फायनान्शियल इयर आहे. तर कंपनी जी अशा प्रकारे ज्यांनी डिबेंचर इश्यू केले त्यांना काय कंपल्सरी आहे की पुढच्या वर्षी 31 मार्च पर्यंत जे डिबेंचर्स त्यांचे रिडीम होणार आहेत, मॅच्युअर होणार आहेत, ज्यांचे पैसे तुम्हाला द्यायचे आहेत परत, अशा डिबेंचरच्या अमाऊंट पैकी ऍटलिस्ट नॉट लेस दॅन 15% अमाऊंट ऑफ इट डिबेंचर हे तुम्हाला कुठे इन्व्हेस्ट करायला लागतील, या फंड मध्ये टाकावे लागतील, जेणेकरून ज्या वेळेला रिपेमेंट करायची वेळ आहे त्यावेळेला कंपनीला अडचण येता कामा नाही, फायनान्शियल अडचण येता कामा नाही. म्हणजे येणाऱ्या वर्षभरामध्ये जर का पेमेंट करायचं असेल तर त्याची तरतूद फायनान्शियल इयरच्या एप्रिल महिन्यातच म्हणजे पहिल्या महिन्यातच करावी लागते. कारण हा डिबेंचर रिडम्पशन रिझर्व मधूनच काय होतं,
कंपनीचे जे डिबेंचर आहेत त्यांचं रिडम्पशन केलं जातं. कंपनीच्या डिबेंचर होल्डरला पैसे परत दिले जातात. मनी फ्रॉम धिस अकाउंट इज यूज फॉर रिडम्पशन ऑफ डिबेंचर. जे पैसे या डिबेंचर रिडम्पशन रिझर्व्ह मध्ये आहेत त्या पैशामधूनच काय केलं जातं, रिडम्पशन केलं जातं. त्याच्यामधून काय केलं जातं, रिडम्पशन केलं जातं. हे झाले रूल्स, म्हणजे ऍज पर आपण आता मागे बघितले ते कंपनी 2013. आता हे 4 रूल्स आपण क्लिअर केलेले आहेत. आता हे जे रूल्स आहेत त्याच्यानुसार त्याचबरोबर आता आपल्याला पुढे सेबी चे सेपरेट रूल्स काय, त्यांच्या प्रोव्हिजन्स काय हे बघायचं आहे. बघा, आता आपण प्रोव्हिजन ज्या पाहिल्या त्या कंपनी रूल 2014 नुसार. आता आपण ह्या ज्या प्रोव्हिजन्स बघणार आहोत त्या तिसऱ्या प्रकारच्या प्रोव्हिजन किंवा रिक्वायरमेंट्स ऍज पर सेबी फॉर द इश्यू ऑफ डिबेंचर. म्हणजे सेबी म्हणजे सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्यानुसार काय प्रोव्हिजन्स फॉलो कराव्या लागतात कंपनीला त्या बघायच्या. आता फर्स्ट, मिनिमम सबस्क्रिप्शन. सेबी इश्युइंग द लिस्टिंग ऑफ डेब्ट सिक्युरिटी. रेग्युलेशन 2008, रेग्युलेशन 12 स्टेट द मिनिमम सबस्क्रिप्शन टू बी कलेक्टेड बाय कंपनी. सेबीच्या रूल नुसार त्यांनी सांगितलेलं आहे की मिनिमम सबस्क्रिप्शन अमाऊंट किती कलेक्ट झाली पाहिजे कंपनीने. As per SEBI, minimum subscription for the public issue of debenture is 75% of the base issue size. It is a minimum subscription if the minimum subscription is not received, entire money received should be refunded within 12 days from the date of closure of issue. म्हणजे काय की कमीत कमी 75% तरी इश्यू काय झाला पाहिजे, सबस्क्राईब झाला पाहिजे. मग तेवढ्या लोकांनी प्रतिसाद दिला पाहिजे, डिबेंचर विकले गेले पाहिजेत कंपनीकडून. जर तेवढे सुद्धा डिबेंचर विकले गेले नाहीत तर मग काय होणार की कंपनीला संपूर्ण घेतलेली अमाऊंट 12 दिवसाच्या आतमध्ये परत करावी लागेल जे ऍप्लिकंट आहेत त्यांना. म्हणजे सपोज 15 दिवसाचा 1 जून ते 15 जून एवढा कालावधी सबस्क्रिप्शनसाठी असेल तर 15 दिवसाच्या कालावधीमध्ये कंपनीने 75% सबस्क्रिप्शन म्हणजे कलेक्ट केलं म्हणजेच किंवा डिबेंचर विकले गेले तर ठीक आहे. नाहीतर 15 जून नंतर मग काय करावं लागेल, त्याच्या पुढे 12 दिवसच्या आतमध्ये कंपनीला घेतलेले पैसे सुद्धा इन्व्हेस्टरचे परत द्यावे लागतील. मग कंपनी डिबेंचर इश्यू करू शकत नाही. मग हा पहिला रूल आहे, हा सेबीने ठेवलेला, दॅट इज मिनिमम सबस्क्रिप्शन. Next, retention of over subscription. Company can money up to maximum 100% of the base issue size or any lower unit as specified in the offer letter or letter of offer or prospectus. कंपनी काय करू शकते, ओव्हर सबस्क्राईब झालेली अमाऊंट 100% पर्यंत ठेवून घेऊ शकते. जी बेस इश्यू साईज आहे तिच्या 100% अमाऊंट काय करू शकते, ती ठेवून घेऊ शकते. किंवा लोअर युनिट जेवढे ऑफर लेटर मध्ये काय केलेले आहेत, स्पेसिफाय केलेले आहेत. नेक्स्ट, अंडर रायटिंग. कंपनी मे एंटर into an underwriting agreement with underwriter for its public issue of debenture. अंडररायटिंग म्हणजे मी तुम्हाला मागे सुद्धा शेअर अलॉटमेंटच्या वेळेला सांगितलं. अंडररायटिंग म्हणजे काय, अंडररायटिंग कॉन्ट्रॅक्ट असतो, जे अंडररायटिंग डिबेंचर्स आहेत अलॉटमेंट करायचे, तेवढ्या अलॉटमेंट ते करून देणार, त्याच्या बदल्यात ते अंडररायटिंग कमिशन घेतात. तर आता हे कंपनी मे एंटर इन टू अंडररायटिंग अग्रीमेंट विथ अंडररायटर फॉर इट्स पब्लिक इश्यू ऑफ डिबेंचर. अपॉइंटमेंट ऑफ अंडररायटर मस्ट बी मेन्शन इन द ऑफर लेटर और लेटर ऑफ ऑफर और प्रॉस्पेक्टस. आणि कोण अंडररायटर अपॉइंट केलेला आहे त्याचं ते सुद्धा मेन्शन ऑफर लेटर मध्ये करावं लागतं. म्हणजे ती माहिती प्रॉस्पेक्टस द्वारा किंवा ऑफर लेटर द्वारा इन्व्हेस्टरला मिळू शकते. नेक्स्ट पॉइंट, क्रेडिट रेटिंग. सेबी
issue of capital and disclosure requirement regulation 2018 state that मी सेबीच्या या रूलनुसार काय नमूद केलं गेलेलं आहे, कंपनी शुड गेट क्रेडिट रेटिंग फॉर इश्युइंग अ डिबेंचर. क्रेडिट रेटिंग कंपनीला मिळवणं आवश्यक असतं. आता क्रेडिट रेटिंग म्हणजे काय, तर क्रेडिट रेटिंग म्हणजे रेटिंग म्हणजे जसं नंबर दिले जातात म्हणजे 1 2 3 4 ए ग्रेड बी ग्रेड वगैरे असं, तर रेटिंग दिले जातात. रेटिंग गिवन म्हणजे जे डेप्ट सिक्युरिटीज ज्या कंपनीज इश्यू करतात त्याच्यासाठी रेटिंग एजन्सी असतात मार्केटमध्ये. त्या रेटिंग एजन्सीज काय करतात, रेटिंग देतात की ही जी कंपनी आहे ती कंपनीची क्रेडिट वर्दीनेस किती आहे, म्हणजे एक त्या कंपनीने कर्ज घेतल्यास ते कर्ज कशा प्रकारे चांगल्या प्रकारे फेडते की नाही, इंटरेस्ट प्रॉपरली पे करते की नाही, अशा आधारे या क्रेडिट रेटिंग एजन्सीज काय करतात, तर प्रत्येक कंपनीला रेटिंग देतात. क्रिसिल केअर अशा ह्या बऱ्याचशा म्हणजे अशा एक दोन चांगल्या क्रेडिट रेटिंग एजन्सीज आहेत ज्या ह्या रेटिंग देतात. ह्या रेटिंगमुळे काय होतं, जर रेटिंग चांगली असेल तर कंपनी ज्या वेळेला सिक्युरिटीज इश्यू करते त्यावेळेला पब्लिक त्यांना चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स देते. आणि या क्रेडिट रेटिंग एजन्सीमुळे जो इन्व्हेस्टर आहे त्याला सुद्धा आयडिया येते की तो ज्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे ती इन्व्हेस्टमेंट ती कंपनी प्रॉपर आहे की नाही, तिचा रेकॉर्ड काय आहे, हे सगळं माहिती त्याला मिळते. आता ऍज पर सेबी, कंपनीज मेकिंग अ पब्लिक इश्यू और राइट इश्यू ऑफ कन्व्हर्टिबल डिबेंचर मस्ट ऑब्टेन क्रेडिट रेटिंग फॉर वन और मोर क्रेडिट रेटिंग agencies. The rating should be mentioned in the offer letter and letter of offer or prospectus. ही क्रेडिट रेटिंग त्या प्रॉस्पेक्टस मध्ये किंवा ऑफर लेटर मध्ये नमूद केलेली हवी. हे अशा प्रकारे 4 पॉइंट आहेत, ज्या 4 पॉइंटद्वारे आपण काय एक्सप्लेन केलं की कंपनी ऍक्ट 2013, कंपनी ऍक्ट 2000, सेबी यांच्यानुसार कुठल्या कुठल्या प्रोव्हिजन्स फॉलो कराव्या लागतात. आता आपल्या समोर हा चार्ट आहे, प्रोव्हिजन फॉर द इश्यू ऑफ डिबेंचर ऍज पर कंपनी ऍक्ट 2013, कंपनी शेअर कॅपिटल आणि डिबेंचर रूल 2014 अँड सेबी रेग्युलेशन. ह्या चार्ट मध्ये जे पॉइंट्स आहेत ते आता आपण क्लिअर केलेले आहेत. पहिला क्वेश्चन कंपनी ऍक्ट 2013च्या प्रोव्हिजन्स होत्या ज्या 8 आपण शिकलो. त्यानंतर ऍज पर 2014च्या रूल नुसार आणि सेबी रेग्युलेशन्स आता जस्ट पाहिले. हा नेक्स्ट पार्ट आहे चार्टचा. हे 7, 8, 9 हे पॉइंट आहेत. हे सर्व आपण आपले पॉइंट झालेले आहेत. तुम्हाला एक ऍट अ ग्लास इन्फॉर्मेशन म्हणजे समजावं म्हणून हा चार्ट प्रेझेंट केलेला आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया, दॅट इज प्रोसिजर ऑफ द इश्यू ऑफ डिबेंचर. प्रोसिजर फॉर इश्यू ऑफ डिबेंचर. फॉलोइंग इज द प्रोसिजर इज फॉलोड बाय कंपनी इश्युइंग अ डिबेंचर. म्हणजे आता डिबेंचर इश्यू करण्याची प्रोसिजर कोणती, तर फर्स्ट, पास रेझोल्युशन इन बोर्ड मीटिंग. सर्वप्रथम बोर्ड मीटिंग मध्ये रेझोल्युशन काय करावं लागतं, पास करावं लागतं. In the board meeting, following resolution will have to be passed. First, amount and type of debenture. Amount and type of debenture to be issued and the terms and condition for issue. Amount and type of debenture to be issued. Amount and type of debenture कुठल्या प्रकारचे, किती अमाऊंटचे डिबेंचर इश्यू करायचे आहेत, कुठल्या प्रकारचे डिबेंचर इश्यू करायचे आहेत ते ठरवावं लागतं. त्याच्या संदर्भात रेझोल्युशन पास करावं लागतं. अप्रूव्ह प्रॉस्पेक्टस और ऑफर लेटर और लेटर ऑफ ऑफर. ऑफर लेटर किंवा प्रॉस्पेक्टस ज्याच्यामध्ये इश्यू बद्दल माहिती असेल, डिबेंचर कसे आहेत, काय इश्यू कधी करणार, कसं करणार, हे प्रॉस्पेक्टस आहे, त्याला अप्रूव्ह करावं लागतं. अप्रूव्ह अपॉइंटमेंट ऑफ डिबेंचर ट्रस्टी अँड गेट देअर रिटर्न कन्सेंट. डिबेंचर ट्रस्टी आपण मगाशी पाहिलं, ते डिबेंचर ट्रस्टी अपॉइंट करायचे आणि त्यांची रिटर्न कन्सेंट घ्यायची. त्यानंतर अथॉराइज बोर्ड टू क्रिएट चार्ज ऑन असेट ऑफ द कंपनी. सिक्युअर डिबेंचरच्या बाबतीत आपण बघितलं की कंपनीच्या असेटवर चार्जेस निर्माण केले जातात.
तर ते चार्ज निर्माण करायचं. अथॉरिटी कोणाला द्यायची? बोर्ड ऑफ डायरेक्टरला. कॉल एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंग इफ बोर्ड्स बॉरोइंग पॉवर नीड टू बी इन्क्रीज. बऱ्याचदा काय होतं की बोर्डाला रिस्ट्रिक्टेड पॉवर असतात बॉरो करण्याचे, म्हणजे कर्ज घेण्याच्या. डिबेंचर इश्यू करणं म्हणजे एक प्रकारे काय आहे, कर्ज घेणं असंच आहे. मग जर का बोर्डाला अथॉरिटी नसेल, तेवढी पॉवर नसेल डिबेंचरच्या माध्यमातून एक ठरलेली अमाऊंट कलेक्ट करायची किंवा डिबेंचर इश्यू करायची, तर त्यांच्या पॉवर्स वाढवायला लागतात. मग बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या पॉवर्स कोण वाढवणार? तर शेअर होल्डर, जे खरेखुरे ओनर आहेत कंपनीचे. मग त्याच्यासाठी त्यांची एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंग म्हणजे स्पेशल मीटिंग बोलवावी लागते, त्यांचं अप्रुव्हल घ्यावं लागतं. त्यानंतर अथोराइज बोर्ड टू ओपन सेपरेट बँक अकाउंट फॉर रिसिव्हिंग मनी फ्रॉम द ऍप्लिकंट. म्हणजे जे ऍप्लिकंट आहे त्या ऍप्लिकंट कडून जी अमाऊंट रिसीव्ह होईल ऍप्लिकेशन बरोबर, ती अमाऊंट सेपरेट बँक अकाउंट मध्ये जमा करण्यासाठी सेपरेट बँक अकाउंट ओपन करण्याच्या बोर्डाला अथॉरिटी दिली जाते. ह्या सर्व गोष्टी सर्व अप्रुव्हल बोर्ड मीटिंग मध्ये घेतलं जातं. त्याच्या पास रेझोल्युशन्स काय केली जातात, पास केली जातात, आणि त्याच्यानंतरच पुढची प्रोसिजरला सुरुवात होते. नेक्स्ट पॉइंट, होल्ड एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंग. If borrowing power of the board is to be increased, EGM must be held to get shareholders approval through a special resolution. आपण लास्ट पॉइंट मध्ये पाहिलं की बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला जर का तेवढी अथॉरिटी नसेल, बॉरोइंग पॉवर नसेल, कर्ज घेण्याची तेवढी पॉवर नसेल, तर ती इन्क्रीज करावी लागते. त्याच्यासाठी एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंग शेअर होल्डरची बोलवावी लागते, शेअर होल्डरचं अप्रुव्हल घ्यावं लागतं. मग त्याच्यासाठी काय करतात बघा की EGM must be held to get shareholders approval through a special resolution. आणि ते शेअरहोल्डरची मीटिंग घेतल्यानंतर शेअरहोल्डरच्या मीटिंग मध्ये सुद्धा स्पेशल रेझोल्युशन पास करावं लागतं, तरच पुढच्या प्रोसिजरला अप्रुव्हल मिळू शकतं. म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टरची बॉरोइंग कॅपॅसिटी वाढवायची असल्यास स्पेशल रेझोल्युशन शेअरहोल्डरनी पास केलं पाहिजे, शेअरहोल्डरनी मान्यता दिली पाहिजे. त्याच्यासाठी EGM बोलावली जाते. नेक्स्ट, filing with registrar of companies. Secretary has to file special resolution, copy of prospectus, offer letter or letter of offer with the registrar of company within 30 days of the board meeting. सेक्रेटरीने काय करायचं, स्पेशल रेझोल्युशन पास करायचं. सेक्रेटरीने जे स्पेशल रेझोल्युशन पास केलेलं आहे ते कोणाकडे फाईल करायचं? रजिस्ट्रार ऑफ कंपनीकडे, अलॉंग विथ द कॉपी ऑफ प्रॉस्पेक्टस, ऑफर लेटर. प्रॉस्पेक्टस जे आहे, ऑफर लेटर जे आहे, ते सर्व 30 दिवसाच्या आतमध्ये बोर्डाची मीटिंग जी होते, ती बोर्डाची मीटिंग झाल्यानंतर 30 दिवसाच्या आतमध्ये ऑफर लेटर अथवा अँड प्रॉस्पेक्टस प्लस स्पेशल रेझोल्युशन जे मीटिंग मध्ये पास झालं असेल ते सबमिट करावं लागतं. नेक्स्ट, ऑब्टेन क्रेडिट रेटिंग. ते आपण मगाशी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं. क्रेडिट रेटिंग म्हणजे काय, क्रिसिल किंवा केअर सारख्या ज्या क्रेडिट रेटिंग एजन्सीज आहेत त्यांच्याकडून क्रेडिट रेटिंग प्राप्त करावी लागते. कंपनी गेट्स इज डिबेंचर रेटेड बाय वन और मोर क्रेडिट रेटिंग एजन्सी. जे अथॉराइज क्रेडिट रेटिंग एजन्सीज आहेत त्यांच्याकडून रेटिंग प्राप्त करावी लागते. द रेटिंग मस्ट बी मेन्शन इन द प्रॉस्पेक्टस, ऑफर लेटर किंवा लेटर ऑफ ऑफर मध्ये. आणि ती आपल्या डिबेंचरची रेटिंग काय, मार्केटमध्ये किती रेटिंग आहे, क्रेडिट वर्दीनेस किती आहे, म्हणजे कर्ज घेण्याची क्षमता आणि फेडण्याची क्षमता कशी आहे, कंपनीची क्रेडिट वर्दीनेस काय आहे, हे त्यावरून समजतं. ती क्रेडिट रेटिंग घ्यावी लागते आणि ती प्रॉस्पेक्टस किंवा ऑफर लेटर मध्ये मेन्शन करावी लागते, सो दॅट की जे काही इन्व्हेस्टर आहेत त्या इन्व्हेस्टर लोकांना समजेल की कंपनीची सद्यस्थिती काय, किंवा क्रेडिट वर्दीनेस कंपनीचं किती आहे, कंपनीने कर्ज घेतलं डिबेंचरच्या स्वरूपात तर ती कंपनी परत देईल का प्रॉपरली, पूर्वीचा रेकॉर्ड काय आहे, हे सगळं माहिती मिळते. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट, एंटर इनटू अंडररायटिंग एग्रीमेंट. कंपनी एंटर इनटू अंडररायटिंग एग्रीमेंट फॉर अंडररायटिंग इन डिबेंचर इश्यू. कंपनी नंतर काय करते, अंडररायटिंग एग्रीमेंट करते. अंडररायटिंग एग्रीमेंट म्हणजे मी तुम्हाला बोललो, अंडररायटिंग एग्रीमेंट म्हणजे काय की जर का कंपनीचे डिबेंचर्स विकले गेले नाहीत तर त्या विकण्याची पूर्ण जबाबदारी कोण घेतं, अंडररायटिंग एजन्सी घेते.
जर का विकले गेले नाही तर तेवढे कोण घेतं, मग अंडररायटर स्वतः विकत घेतात, कंपनीला त्यांचे पूर्ण पैसे मिळतात आणि कंपनीला त्याच्याबद्दल काय द्यावं लागतं, अंडररायटिंग कमिशन द्यावं लागतं. पण याच्यामध्ये काय होतं की कंपनीला 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 एक प्रकारे एक सेफ कंपनी राहते की कंपनीला कुठल्याही प्रकारचं टेन्शन राहत नाही की इश्यू सबस्क्राईब होतोय की नाही, मिनिमम सबस्क्रिप्शन मिळतंय की नाही, आणि कंपनी व्यवस्थित पुढच्या गोष्टी मॅनेज करते. फक्त अंडररायटरला त्यांना काय द्यावं लागतं, कमिशन द्यावं लागतं, आणि त्याच्यासाठी ते अंडररायटिंग अग्रीमेंट साईन करतात. नेक्स्ट पॉइंट, इश्यू ऑफ प्रॉस्पेक्टस, लेटर ऑफ ऑफर और ऑफर लेटर. Company issues prospectus if it is inviting the public to buy is debenture. Offer letter is issued if company make private placement or letter of offer for right issue. हे कंपनी ज्या वेळेला डिबेंचर इश्यू करते त्यावेळेला पब्लिकला माहिती मिळावी यासाठी सर्वप्रथम काय केलं जातं, प्रॉस्पेक्टस इश्यू केलं जातं. किंवा जर कंपनी प्रायव्हेट प्लेसमेंट करत असेल, म्हणजे आपल्या जवळच्या लोकांना डिबेंचर इश्यू करत असेल, तर त्यांना ऑफर लेटर दिलं जातं, म्हणजे कंपनीचे डिबेंचर घेण्यासाठी ऑफर केली जाते. म्हणजे अशा प्रकारे ज्या वेळेला डिबेंचर इश्यू करतात त्यावेळेला सर्वप्रथम प्रॉस्पेक्टस, लेटर ऑफ ऑफर किंवा ऑफर लेटर काय केलं जातं, इश्यू केलं जातं. ओपन सेपरेट बँक अकाउंट. कंपनी ओपन सेपरेट बँक अकाउंट इन द शेड्यूल्ड बँक टू रिसीव्ह मनी फ्रॉम द ऍप्लिकंट. कंपनी ओपन सेपरेट बँक अकाउंट, कंपनी काय करते, सेपरेट बँक अकाउंट काय करते, ओपन करते शेड्यूल बँकेमध्ये, टू रिसीव्ह मनी फ्रॉम द ऍप्लिकंट. म्हणजे जे ऍप्लिकंट्स आहेत त्यांच्याकडून पैसे जे मिळतील ते पैसे अकाउंटमध्ये घ्यायचे आणि सेपरेटली त्याच म्हणजे रिडम्शनचे जे पैसे डिबेंचरचे जे पैसे आहेत ऍप्लिकेशन बरोबर आलेले ते त्या सेपरेट अकाउंटमध्ये काय केले जातात, रिसिव्ह केले जातात. त्यासाठी एक सेपरेट अकाउंट काय केलं जातं, ओपन केलं जातं. असं का करतात, कारण त्याच्यामुळे काय होतं की एक योग्य प्रकारे त्याचा काय होतो, ट्रॅक राहतो. म्हणजे पैसे किती आले, त्या किती कशासाठी पैसे, कशा प्रकारे आपण खर्च केले, हे सगळं काही समजून येतं त्याच्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, सेपरेट बँक अकाउंट असल्या कारणाने व्यवहार कसा तो इझी ठरतो, म्हणून सेपरेट बँक अकाउंट ओपन करावं लागतं. रिसिव्हिंग application money. Subscriber will submit their application along with the required amount to the specified bank within the time period mentioned in the prospectus or letter of offer or offer letter. रिसिव्हिंग ऍप्लिकेशन मनी, सबस्क्रायबर काय करतो, म्हणजे ज्याला डिबेंचर हवेत त्याने काय करायचं की जे काही प्रॉपर ऍप्लिकेशन आहे स्पेसिफाईड फॉर्मॅटमध्ये ते ऍप्लिकेशन आणि ऍप्लिकेशन बरोबर जेवढी अमाऊंट कंपनीने भरायला सांगितलेली आहे तेवढी अमाऊंट एका स्पेसिफाईड बँकमध्ये भरावी लागते. आपण पाहिलं की बँक अकाउंट ओपन केलं, 7वा पॉईंट बघितला की बँक अकाउंट काय केलं तर ओपन केलं होतं, ते सेपरेट बँक अकाउंट मध्येच काय करावं लागतं, ते पैसे भरावे लागतात. म्हणजेच कंपनी काय करते की सेपरेट अकाउंट मेन्शन करून देते प्रॉस्पेक्टस मध्ये आणि त्याप्रमाणे काय केलं जातं, ऍप्लिकेशन मनी ऍप्लिकेशन सहित तिथे सबमिट करा, सबस्क्रायबर तिथे सबमिट करतात, ते कंपनीला मिळतं. होल्ड बोर्ड मीटिंग. आफ्टर द इश्यू क्लोजेस बोर्ड मीटिंग इज हेल्ड टू डिसाइड अप्रूव्ह द अलॉटमेंट ऑफ डिबेंचर. एकदा इश्यू क्लोज झाला म्हणजे काय, तर एक ठराविक मुदत दिलेली असते कंपनीने डिबेंचर किंवा शेअरच्या बाबतीत सुद्धा. म्हणजे ती मुदत काय असते की सपोज 1 तारखेपासून डिबेंचर इश्यू करायला सुरुवात झाली तर प्रत्येकाने फॉर्म भरा, पैसे भरा आणि ती 15 दिवस 20 दिवस ती ऑफर ओपन ठेवली जाते, नंतर मग ऑफर क्लोज केली जाते. मग त्यालाच काय म्हणतात, इश्यू क्लोजेस. ए बोर्ड मीटिंग इज हेल्ड, म्हणजे हे एकदा ऑफरचा पिरियड संपला म्हणजे इश्यू क्लोज झाला तर मग काय बोर्डाची मीटिंग बोलवली जाते. कशासाठी बोर्डाची मीटिंग बोलवली जाते, तर
डिसाइड म्हणजे ठरविणे अँड अप्रूव्ह द अलॉटमेंट ऑफ डिबेंचर. डिसाइड अँड अप्रूव्ह द अलॉटमेंट ऑफ डिबेंचर. बोर्ड ऑल्सो अप्रूव्ह क्रिएशन ऑफ चार्जेस ऑन कंपनीज असेट. बोर्ड आणखीन कशाला अप्रूव्ह करतं की बऱ्याचदा सेक्युरिटी डिबेंचर असतील तर त्या अकाउंट म्हणजे जे असेट्स आहेत त्याच्यावर काय केले जातात, चार्जेस निर्माण केले जातात. याच्यासाठी सुद्धा बोर्ड या बोर्ड मीटिंग मध्ये अप्रुव्हल देते. नेक्स्ट, इश्यू ऑफ डिबेंचर सर्टिफिकेट. द अलॉटमेंट प्रोसिजर हॅज टू बी completed within 60 days from the receipt of application money. अलॉटमेंट प्रोसिजर काय करायला लागते, कंपनीला कंप्लीट करावी लागते 60 दिवसाच्या आतमध्ये. कंपनी हॅज टू इश्यू डिबेंचर सर्टिफिकेट विदिन 6 months ऑफ द अलॉटमेंट ऑफ डिबेंचर. कंपनीला डिबेंचरचं सर्टिफिकेट सुद्धा 6 महिन्याच्या द्यावं लागतं. अलॉटमेंट प्रोसिजर ही 60 दिवसाच्यात कंप्लीट करायची ऍप्लिकेशन मनी मिळाल्यानंतर, आणि मग डिबेंचरचं सर्टिफिकेट सुद्धा हे पुढील 6 महिन्यामध्ये डिबेंचर होल्डरला दिलं गेलं पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट, मेक एंट्री इन द रजिस्टर ऑफ डिबेंचर होल्डर. सेक्रेटरी हॅज टू मेक एंट्रीज इन द रजिस्टर ऑफ डिबेंचर होल्डर विदिन 7 days फ्रॉम द बोर्ड अप्रुव्हल ऑफ अलॉटमेंट. कंपनीने काय करायचं, सेक्रेटरीने काय करायचं की रजिस्टर ऑफ डिबेंचर होल्डर मध्ये 7 दिवसाच्या आत डिबेंचर होल्डरच्या नावाची एंट्री करायची. However, if debenture are issued in demat form, company does not maintain register of debenture holder. परंतु जर का कंपनीचे जे शेअर्स आहेत ते शेअर्स कसे डीमॅट फॉर्म मध्ये इश्यू केले, डिमॅटेरियलाइज फॉर्म मध्ये, तर त्यावेळेला मात्र कंपनीला रजिस्टर ऑफ डिबेंचर होल्डर मेंटेन करायची गरज उरत नाही. कारण सर्व डेटा डिमॅटेरियलाइज फॉर्म मध्ये कसा असतो, मी तुम्हाला मागे सुद्धा बोलले, डीमॅट फॉर्म मध्ये म्हणजे कसा की इलेक्ट्रॉनिक डेटा असतो, नो फिजिकल डॉक्युमेंट. त्याच्यामुळे कुठल्या प्रकारचं रजिस्टर मेंटेन करावं लागत नाही. जो काही डेटा आहे तो इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅट मध्ये अवेलेबल असतो. त्याच्यामुळे एंट्री ह्या जर का नॉर्मली डिबेंचर इश्यू केले तरच होतात. डीमॅटच्या स्वरूपात जर का डिबेंचर इश्यू केले तर एंट्रीज रजिस्टर ऑफ डिबेंचर होल्डरला होत नाहीत. हे झाले 11 पॉइंट. ही झाली प्रोसिजर फॉर द इश्यू ऑफ डिबेंचर. नेक्स्ट, रेग्युलेशन गव्हर्निंग इश्यू ऑफ डिबेंचर. आता आपण जे काही प्रोव्हिजन्स बघितल्या, प्रोसिजर बघितल्या, त्यामध्ये थोडासा एक्सटेंडेड पार्ट आहे. आपण हा टेबलच्या स्वरूपात बघणार आहोत फॉर इन्फॉर्मेशन, की काही रेग्युलेशन्स आहेत गव्हर्नमेंटचे, विविध प्रकारचे ऍक्ट्स आहेत, त्यांच्यानुसार कंपनीला ते फॉलो करूनच डिबेंचर इश्यू करायचे असतात. The company issuing the debenture has to comply with provisions of Companies Act 2013. Companies Rules 2014, share capital and debenture, RBI guideline and SEBI's various regulations. आता कुठले आहेत ते सगळे रेग्युलेशन्स, कशा प्रकारचे आहेत ते आपण एक इन्फॉर्मेशन आत म्हणून आपण बघूया. बघा पुढे टेबल्स आहेत मी ड्रॉ केलेले, त्याप्रमाणे तुम्हाला ते दिसतील. आता यामध्ये ऍक्ट, रेग्युलेशन, गाईडलाईन आहे आणि प्रोव्हिजन्स कुठल्या संदर्भात आहेत, कसल्या प्रोव्हिजन्स आहेत ते दिलेले आहे. कंपनीज ऍक्ट 2013 सेक्शन 71 कंटेन प्रोव्हिजन फॉर द इश्यू ऑफ डिबेंचर्स. म्हणजे कंपनी ऍक्ट 2013 मध्ये ज्या प्रोव्हिजन्स आहेत डिबेंचर बद्दल इश्यू करण्याच्या त्या दिलेल्या आहेत. कंपनीज शेअर कॅपिटल अँड डिबेंचर रूल्स 2014 रूल 18 कंटेन प्रोव्हिजन फॉर द इश्यू ऑफ सेक्युअर्ड डिबेंचर. म्हणजे या प्रोव्हिजन्स कशासाठी आहेत, सेक्युअर्ड डिबेंचर साठी आहेत, म्हणजे सेक्युअर्ड डिबेंचर इश्यू करण्यासाठी आहेत. नेक्स्ट, सेबी रेग्युलेशन ऍक्ट 2008 इश्यू अँड लिस्टिंग ऑफ डेप्ट सिक्युरिटी कव्हर ह्या रूल मध्ये काय कव्हर केलं जातं, कव्हर प्रोव्हिजन फॉर द इश्यू अँड लिस्टिंग ऑफ डिबेंचर विच आर नॉट कन्व्हर्टेबल आयदर होली और पार्टली इंटू इक्विटी शेअर. हे रूल कोणा संदर्भात आहे, अशा प्रकारचे डिबेंचर ज्यांची लिस्टिंग
फॉर द इश्यू, प्रोव्हिजन कशाला, फॉर इश्यू अँड लिस्टिंग ऑफ डिबेंचर विच आर नॉट कन्व्हर्टेबल, म्हणजे कन्व्हर्टेबल नाही, इक्विटी शेअर मध्ये जे कन्वर्ट होणार नाहीत अशा डिबेंचर साठी. इट इज ऍप्लिकेबल इफ डिबेंचर आर इश्यूड थ्रू पब्लिक ऑफर. इट इज ऍप्लिकेबल, हे ऍप्लिकेबल आहे, इफ डिबेंचर आर इश्यूड थ्रू पब्लिक ऑफर, प्रायव्हेट प्लेसमेंट फॉर लिस्टेड डिबेंचर. हे ऍप्लिकेबल कोणाला आहे, डिबेंचर जर का पब्लिक ऑफर द्वारा इश्यू केलं, प्रायव्हेट प्लेसमेंट द्वारा इश्यू केलं और लिस्टेड डिबेंचर असतील तर. As per the provisions, company has to follow disclosure requirement as applicable to public issue of equity share. As per this provision, या प्रोव्हिजन नुसार कंपनीला काय फॉलो करावं लागतं, डिस्क्लोजर रिक्वायरमेंट. काय फॉलो करावं लागतं, डिस्क्लोजर रिक्वायरमेंट ऍज ऍप्लिकेबल टू पब्लिक इश्यू ऑफ इक्विटी शेअर. पब्लिक इश्यू ज्या वेळेला करतात, इक्विटी शेअरच्या बाबतीत पब्लिक इश्यू केला जातो, पब्लिकला इक्विटी शेअर्स इश्यू केले जातात, त्यावेळेला ज्या काही रिक्वायरमेंट, डिस्क्लोजर रिक्वायरमेंट म्हणजे लोकांना किंवा पब्लिकला ज्या गोष्टी क्लिअर करायच्या असतात, ज्या सांगायच्या असतात, डिस्क्लोज करायच्या असतात, त्या सर्व रिक्वायरमेंट या बाबतीत सुद्धा इथे पूर्ण कराव्या लागतात. सेबी इश्यू ऑफ कॅपिटल डिस्क्लोज रिक्वायरमेंट रेग्युलेशन 2009. प्रोव्हिजन फॉर द इश्यू ऑफ डिबेंचर, लिस्टिंग ऑफ डिबेंचर दॅट आर कन्व्हर्टेबल. आता हे कोणा संदर्भात आहे, कन्व्हर्टेबल डिबेंचर, म्हणजे आयदर पार्शली, फुली और ऑप्शनली इनटू लिस्टेड और अनलिस्टेड इक्विटी शेअर. म्हणजे इक्विटी शेअर मध्ये थोडक्यात काय, इक्विटी शेअर मध्ये जे डिबेंचर कन्वर्ट केले जाऊ शकतात अशा डिबेंचरच्या साठी हे रूल्स लागू होतात. ऍज पर दिस प्रोव्हिजन कंपनी हॅज टू फॉलो सेम डिस्क्लोजर नॉर्म ऍज ऍप्लिकेबल टू इक्विटी शेअर. याच्यानुसार कंपनीला काय करावं लागतं, डिस्क्लोजर नॉर्म्स काय करावे लागतात, फॉलो करावे लागतात ऍज ऍप्लिकेबल टू इक्विटी शेअर्स. सेबी लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट रेग्युलेशन 2015. प्रोव्हिजन्स विच a listed company issue non-convertible debenture, perpetual debt instrument, etc. has to fulfill. The provision relate to various listing conditions which a company has to comply with. Provisions which a listed company issuing non-convertible debenture. याच्यामध्ये कुठल्या प्रोव्हिजन्स असतात, which a listed company issuing non-convertible debenture, perpetual debt instrument, etc. has to fulfill. These provisions relate to various listing conditions which company has to comply with. My basically हे listing which a provisions which a listed company issuing, म्हणजे जी लिस्टेड कंपनी आहे, लिस्टेड कंपनी म्हणजे कुठली कंपनी, तर जी शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहे अशा प्रकारची कंपनी आणि ती नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर इश्यू करत असेल तर तिला या प्रोव्हिजन्स फुलफिल कराव्या लागतात या ऍक्ट नुसार. आरबीआय गाईडलाईन मेंट फॉर बँक विच रेज कॅपिटल बाय इश्यूइंग नॉन इक्विटी इन्स्ट्रुमेंट. आरबीआय गाईडलाईन, आरबीआय कोणावर कंट्रोल करते, बँकांवर, फक्त बँकांवर. त्याच्यामुळे बँका जर का कंपनीप्रमाणे कॅपिटल रेज करत असतील नॉन इक्विटी इन्स्ट्रुमेंटच्या माध्यमातून, तर मग आरबीआयच्या गाईडलाईन त्या बँकांना फॉलो कराव्या लागतात. हे विविध प्रकारचे रूल्स रेग्युलेशन्स आहेत ज्याच्या माध्यमातून इश्यू ऑफ डिबेंचरवर काय केला जातो, कंट्रोल केला जातो. आपल्या देशामध्ये हे रूल्स आहेत. हे तुम्हाला ऍट अ ग्लान्स इन्फॉर्मेशन असावी म्हणून हा टेबल आहे. हा टेबल आपल्या टेक्स्टबुक मध्ये सुद्धा आहे, इथे सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. आता या ठिकाणी आपला हा डिबेंचर चॅप्टर मी इथे आजचा लेक्चर इथे मी स्टॉप करत आहे. काही डाऊट असेल तर प्लीज विचारा. हे थोडंसं प्रॅक्टिस केलात, हे चॅप्टर्स छोटे छोटे चॅप्टर्स आहेत, प्रॅक्टिस केलात, वाचलात व्यवस्थित तर बरं होईल, तुम्हाला तेवढंच इझी पडेल. मी दररोज सांगतो तुम्हाला लेक्चरला हे नोट्स वाचा, तेवढंच इझी पडेल तुम्हाला पुढे जाऊन. ओके, थँक्यू व्हेरी मच, हॅव अ गुड डे.